राज ठाकरेंवर हल्ला करून त्यांना संपवण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता, शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा आरोप। 30 वर्षांपासून मुंबईत राहतो, मराठी येत नाही आणि शिकणारही नाही। उद्योगपती सुशील केडिया यांचं राज ठाकरेंना थेट आव्हान, क्या करना है बोल। केडी यांनी राज ठाकरेंना डिवचलं। मुंबईत येऊन हिंदी भाषा बोलून दाखवणार, थांबवून दाखवा। शंकराचार्य परिषदेचे स्वामी आनंद स्वरूप यांचं राज आणि उद्धव ठाकरेंना आव्हान, हातपाय तोडण्याचीही धमकी। महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसणार। व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका। मीरा भाईंदरमध्ये मनसे विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना संदीप देशपांडेंचा इशारा। भाषेच्या मुद्द्यावरून गुंडगिरी सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा। व्यापार करायचा नाही का, फडणवीसांचा सवाल। गुजराती समाजाचे लोक समोर आल्यानं जय गुजरात म्हणालो, गुजरात पाकिस्तानात आहे का, टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। उद्धव ठाकरे जय गुजरातची घोषणा देतानाचा व्हिडिओ, शिंदेच्या शिवसेनेकडून ट्विट, एकतर हे भोंदू आहेत नाहीतर संधी साधू, ठाकरेंवर हल्ला बोल। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, मेळाव्याचा पहिला टीझरही प्रसिद्ध। महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात ठाकरेंचा लढा, सामील व्हा, वाजत गाजत मेळाव्याला या, टीझरमधून आवाहन। ठाकरे ब्रँडचा बँड वाजलाय, भाजप आमदार परिणय फुकेंची टीका, तर दोन तलवारी एका म्यानात राहणार नाहीत, ठाकरे एकत्र आल्यानं फरक पडत नाही, शिंदे सेनेच्या नीलम गोऱ्हे आणि खोतकर यांची टीका। सिंधुदुर्गमधील विजेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या आमदार निलेश राणेंना भास्कर जाधव आणि रोहित पवारांची साथ, महावितरणच्या कारभारावर ताशेरे। थोरले बाजीराव पेशव्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची मशाल तेवत ठेवली, अमित शहांकडून पेशव्यांच्या कार्याचा गौरव। बाजीराव पेशवे एकही लढाई हरले नाहीत, पुण्यामधील कार्यक्रमात शहांकडून गुणगान। पुणे कोंढवा बलात्कार प्रकरणामध्ये ट्विस्ट, डिलिव्हरी बॉय आणि तरुणीची वर्षभरापासून होती ओळख, सहमतीने प्रकार घडल्याची पोलिसांची माहिती। जालन्यामध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने वडिलांना मारहाण, 2 टवाळखोरांकडून मुलीच्या वडिलांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण। सांगलीमधील मिरजेमध्ये कौटुंबिक वादामधून बाप लेकाची आत्महत्या, बापाच्या आत्महत्येनंतर मुलानं सुद्धा संपवलं जीवन। डोंबिवली खाडीपात्रात अनधिकृत रेती उत्खननाविरोधात तहसीलदारांची मोठी कारवाई, होडीसह लाखोंचं साहित्य नष्ट। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर गडचिरोलीमधील विद्यार्थ्यांना दिलासा, भामरागडच्या गुंडेनूर नाल्यावर आता बोटीची सोय। नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात यावर्षीचा दुसरा दक्षिणद्वार सोहळा, कृष्णामाईनं घेतलं दत्त पादुकांचं दर्शन। मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग, गोदाकाठ्यावरील मंदिराच्या भोवती पाणीच पाणी, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी, तर इगतपुरीमधील भावली धरण 100% भरलं। साताऱ्यामध्ये सुद्धा पावसाची संततधार, कण्हेर, उरमोडी धरणामधून विसर्ग, वेण्णा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच गोंदियामध्ये युरिया खताची टंचाई, शेतकऱ्यांना मनस्ताप। आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज, जिल्हाधिकारी आणि सीईओंनी हातात टाळ घेऊन भजनात वारकऱ्यांसोबत धरला ठेका।
ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी पंढरपूरच्या वेशीवर. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज भंडी शेगाव ते वेळापूर प्रवास, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा पिराची कुरोली ते वाखरी प्रवास. बाजीरावाची विहीर इथे दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण.